तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय आणि बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो लॉगिंग केलं होतं। तर पहिली ट्रिप मित्रांनो फेक ट्रिप आली मला। त्यांनी मला डायरेक्ट कॉल केला आणि बोलले की ज्ञानेश्वर जी आप कहाँ पे हो, मैं मीटिंग में हूँ तो आप मैडम जी को पिक कर लेना। आणि आता रिसेंटली लास्ट 15 डेज अगोदर माझ्या मित्रासोबत हा स्कॅम झाला होता। तर मी अवेअर होतो या गोष्टीपासून आणि आधी पण ओला उबेरच्या बिझनेसमध्ये येण्याच्या आधी पण ह्या गोष्टी मी ऐकलेल्या होत्या। तर त्यांना मी सरळ सरळ बोललो कि सर आप ये स्कैम मेरे साथ मत करिए प्लीज, हमें बिजनेस करने दीजिए। आप दूसरे को किसी को उल्लू बनाइए, मुझे उल्लू मत बनाइए, मैं आपका इसमें नहीं आने वाला हूँ। तो त्यांनी डायरेक्ट कॉल कट केला आणि बुकिंग कॅन्सल केली। तर खूप दिवसानंतर गाडीवर आलो होतो, थोडं 2-4 दिवसापासून गाडीवर गेलो नाही, 1-2 दिवसापासून। तर आलो होतो आणि फर्स्ट ट्रिपच अशी फेक ट्रिप लागली। तर आता काय सांगावं अशा लोकांना। तर मी आताच रिसेंटली 15 दिवसापूर्वी व्हिडिओ पण बनवला होता। तर अशा लोकांच्या प्लीज बळी पडू नका। आणि मला पण हडपसर साईडवरूनच मित्रांनो ही बुकिंग आली होती। तर मला वाटतं की हे बुकिंग मित्रांनो हडपसर साईडवरून स्कॅम करते कोणतरी, आणि चांगले शिकलेले लोक आहे मित्रांनो, असं नाही की शिकलेले लोक वगैरे नाही म्हणून। आणि आधीच ओला उबेरमध्ये रेटचे वगैरे बिझनेसचे वगैरे एवढे प्रॉब्लेम्स आहेत, आणि लोक जर असे करतील आणि आपले कमाईतले 1000-2000 रुपये जर काढून घेतील एका झटक्यात, तर ते कुठंतरी बरोबर नाही आहे। सो अशा लोकांच्या बळी पडू नका, हेच मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं होतं।